नमस्कार मैत्रिणींनो. आज मी शेंदड्यांची भाजी मुगाची डाळ टाकून करणार आहे. ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी. तर शेंदड्या अशा असतात या. त्याचं वेल असतं आणि मग त्या वेलला आलेले असतात या आणि आपण त्या अशा तोडून आणलेल्या आहेत. आमच्या गार्डन मध्ये लावल्या आहेत त्या तोडून आणलेल्या आहेत. तर बाजारात पण भेटतात ह्या. तर खूप कमी प्रमाण असतं त्यांचं भेटण्याचं. पण असं बाजाराच्या दिवशी वगैरे भेटतात त्या. तर काही ठिकाणी असं शेतांमध्ये लावलेल्या असतात त्या. मग ते वेल उगतं आणि मग त्याला ह्या शेंदड्या येतात. तर छान लागते ही भाजी. कच्च्या टमाट्याची जशी लागते त्याप्रमाणे लागते ती. आंबट चांगल्या चवीची असते ती छान. कच्च्या टमाट्याची जी चव असते ती चव असते हिला. तर आणखी त्याच्यापेक्षा बी छान लागते ती. तर ही एक मूठ डाळ घेतलेली मी. साधारण एवढी एक मूठ डाळ आहे. तिला मी 10 मिनिटं पाण्यात टाकून देणार आहे. आणि नंतर आपण जे सांगेलच तसं तेव्हा टाकायची तिला भाजीमध्ये. तर आपण हिला अशी कापून घ्यायची. असे 2 तुकडे करायचे आणि छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. तुम्हाला दाखवेल मी ते. आणि ह्या बिया काढून टाकायच्या अशा हाताने किंवा चमच्याने अशा काढून टाकायच्या सगळ्या बिया. थोड्या राहिल्या तर काही नाही. पण जास्त असतात तर मग ते असं कचकच लागतात ते जेवताना. त्याच्यामुळे अशा पद्धतीने काढून टाकायच्या त्या आणि सगळे असे छोटे छोटे तुकड्यांनी कापून घ्यायचे. आणि कुकरमध्ये 1 किंवा 2 शिट्या करून घ्यायच्या. नंतर फोडणी द्यायची तिला. तर आता आपण सगळ्यात पहिले कापून घेऊ त्यांना. अशा पद्धतीने मी कापून घेतले आहे. छोटे छोटे तुकडे करून घेतले मी सर्व शेंदड्यांचे. आता या बिया निघाल्या याच्यामधून शेंदड्यांमधून. ते असं म्हणजे असं पाणी निघतं त्यात थोडंसं. टोमॅटो कसं निघतं तसं. आंबट फ्लेवरचं छान चव असते याला. आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे असं आणि चाळणीने असं चाळून घेणार आहे. म्हणजे फ्लेवरचं पाणी आपण शिजण्यात वापरून घेऊ याला. फेकायचं नाही ते पाणी. बिया फेकून द्यायच्या. असं गाळून घ्यायचं. त्याच्यातच गाळून घेऊ आपण. अशा पद्धतीने गाळून घ्यायचं त्याला. फेकून द्यायच्या बिया. पुन्हा हे गाळून घ्यायचं आणखी उरलेलं. आता हे कुकरला आपण लावून घेऊ. हे पाणी कामात येऊन जातं शिजायला पण. तर मैत्रिणींनो, शेंदड्या मी शिजवून घेतल्या. 1 शिटी करून घेतली त्यांची. अशा पद्धतीने शिजलेल्या आहेत त्या. 70-80% शिजलेल्या आहेत त्या. बाकी भाजीमध्ये होऊन जातील त्या. तर थोडंसं जास्त आंबट पाणी वाटतंय त्यांचं मला. त्याच्यामुळे मी एवढं काढून घेतलेलं आहे. तर जरूर गरज वाटली तरच आपण हे टाकू याच्यात. नाही तर मग जास्त आंबट होऊन जाईल भाजी. तर लागता हे पाणी टाकायचं आपण. जास्त आंबट असेल तर बाजूला काढून ठेवायचं थोडंसं. गरज असेल तर टाकायचं. तर आपण थोडंसं तेल टाकलं 1-1.5 पळी इथं पातेल्यात. आता आपण फोडणी देऊ त्याला. ही लसूणची चटणी बनवली मी. 3-4 पाकळ्या टाकल्या लसूणच्या.
आणि अर्धा चमच्याला पण कमी चटणी टाकलेली मी, कारण या भाजीत जास्त चटणी मॅच नाही होत आणि जास्त लसूण मॅच नाही होत. त्याच्यामुळे प्रमाणातच लसूण पाहिजे आणि चटणी पण कमीच प्रमाणात, मध्यम प्रमाणात. तर हे तळून घेऊ आपण इथं. जिरं वाटलं तर टाका, नाही तर नाही पण टाकलं चालतं. डायरेक्ट चटणी तळून घेतली मी आणि टाकून द्यायचं छान. मंद आचेवर तळून घ्यायची चटणी. आणि भिजवलेली डाळ टाकून द्यायची मुगाची. एक मूठ डाळ भिजवलेली होती ती. आता ही मुगाची डाळ टाकली आपण, तर हिला फक्त 85 ते 90% शिजवायची फक्त बस. ही भिजवून टाकायची डाळ, म्हणजे असं एकदम असं पिठूळ लागत नाही ती डाळ, एकदम मऊन जाते. नाही तर ती अशी अख्खी अख्खी दिसायला पाहिजे ती शिजल्यावर पण. तर पाण्याची गरज असेल तेवढं वाढवायचं. दीड-2 कप पाणी टाकलं मी एकूण सगळं. शेंदडे शिजवताना मीठ टाकलं मी थोडं, आता थोडंसंच टाकते चवीपुरतं. बस आता मंद आचेवर होऊ द्यायची तिला. 5 मिनिटातच होईल ती. सिंपल पण एकदम टेस्टी लागते ही भाजी. बघू शकता मैत्रिणींनो, आपली भाजी तयार झाली व्यवस्थित. डाळ पण 85% शिजलेली आहे आणि अख्खे पण दिसते. तर आपण गॅस बंद करून देऊ. अशा पद्धतीने टेस्टी भाजी बनली आपली आंबट चवीची. तर हे पाणी इतकं उरलेलं आहे, मी काही टाकलं नाही मग हे पाणी, कारण आंबट व्यवस्थित आलेली ती. हे जर टाकलं तर मग जास्त आंबट झाली असती ती. पण ज्याला जास्त आंबट आवडत असेल त्याने तसं चव घेऊन हळूहळू वाढवायचं ते पाणी. बघू शकता मैत्रिणींनो, आपली शेंदडीची भाजी तयार आहे. भेटूया अशाच चांगल्या रेसिपी सोबत. तोपर्यंत थँक्यू, बाय. रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा.